पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची बैठकीला हजेरी। काँग्रेसनं ठाकरेंना 6व्या रांगेमध्ये बसवणं हा महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा अपमान। उद्धव ठाकरे अपमान सहन करतील पण आमच्या मनाला वेदना, आशिष शेलार यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे भंपक लोक, स्क्रीनवरील प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते, संजय राऊतांची प्रतिक्रिया। गांजा राऊतांमुळे उद्धव ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, खासदार नरेश म्हस्केंची टीका, तर नरेश म्हस्के दुतोंड्या गांडू, राऊतांचा पलटवार। उद्धव ठाकरे भाजपसोबत असताना भाजप नेते मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना सन्मान देत होते। 2019च्या लोकसभेला अमित शहाही मातोश्रीवर गेले होते। सोनिया गांधी, राहुल गांधी कधी मातोश्रीवर आले का? केशव उपाध्यायांचा सवाल। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी डेमो दाखवला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवारांची उपस्थिती। लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास उडायला हवा, भारतामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्म स्टाईल अपहरण। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला। रुग्णालयामध्ये जात पडळकरांकडून समर्थकाची विचारपूस। अपहरण झाल्यानंतर रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला। अमित सुरवसेची माफी मागण्यास नकार दिल्यानंतर याला बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। अपहरण झालेल्या शरणू हांडे यांची प्रतिक्रिया। रोहित पवार कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतायत, मला मारायचं असेल तर रोहित पवारांनी तारीख आणि वेळ सांगावी, मी बारामतीमध्ये येतो, गोपीचंद पडळकरांचं आव्हान। सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न, पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात, मी व्हिडिओ फोन केला होता का याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, रोहित पवार आक्रमक। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जात आहे, प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये मारूनही टाकतील, एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप। कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। दादरमधल्या कबुतरखाना परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आंदोलकांनी दादर कबुतरखान्यावरील हटवलेली ताडपत्री अजूनही तशीच। पुण्यामधल्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलीस कंट्रोल रूमची पाहणी। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी मुंबई मनपाला पत्र, जानेवारी महिन्यात पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।